पुढची बातमी बुलढाण्यातून. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील श्री शिवाजी विद्यालयातील शैक्षणिक आणि प्रशासकीय कारभार सध्या चर्चेत आलाय. गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून नियमित मुख्याध्यापक नसल्याचा दावा करण्यात येत असून संस्थेच्या अंतर्गत वादामुळे शिक्षकांचं वेतनही रखडल्याचा आरोप आहे. मुख्याध्यापक पदाबाबत आवश्यक मान्यता अद्याप मिळाली नाही असं त्यांनी सांगितलंय. शिक्षण गजानन गवई यांनी सांगितलंय. ते पगार सुद्धा नियमित नाही, मुख्याध्यापक पण इथं जे नियमित नाहीत असं म्हटलं जाते. ऍज अ टीचर म्हणूनच फक्त प्रभारी या ठिकाणी काम पाहत आहे. काय सत्यता आहे याच्यामध्ये? गवारे सर वारल्यानंतर मला तिसऱ्यांदा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रभार दिला. पण त्या प्रत्येक वेळेस 2-2, 3-3 महिने लेट झाले आणि कर्मचाऱ्यांचे पगार थांबत गेले. गेल्या 2.5 वर्षात ही 5वी वेळ आहे की कर्मचाऱ्यांचे पगार थांबलेले आहेत. आर्थिक विवंचनेत आहेत कर्मचारी, अशी परिस्थिती आहे. आता मुख्याध्यापक सध्या तरी आम्हाला मिळाला माहिती आहे, मुख्याध्यापक सध्या या शाळेमध्ये नाहीयेत. पण आपण नेमकं मुख्याध्यापक आपल्याला कोणी रीतसर या ठिकाणी नेमणूक केली, कोणत्या बॉडीने केली, कोण अध्यक्ष आहेत? मला सध्या जे नवीन अध्यक्ष आहेत कैलास पैठणकर यांनी ऑर्डर दिलेली आहे मुख्याध्यापक म्हणून, आणि तशा प्रकारचा प्रस्ताव शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवलेला आहे. किती दिवस झाले प्रस्ताव पाठवून? 15 दिवस. अजून त्याच्यावर काहीच उत्तर आलं नाही. मग आता सध्या फक्त टीचर म्हणून, सिनियर टीचर म्हणून तुम्ही काम पाहता, म्हणजे एक रीतसरचे पद असायला पाहिजे इथं शाळेला. ते नाही मुख्याध्यापक पद नाही. नाही. आणि वरिष्ठ स्तरावर आपलं काही बोलणं झालं शिक्षण अधिकाऱ्यांशी? माझं कालच बोलणं झालं. ते म्हणाले लवकरच मी अप्रुव्हल देतो. अजून मिळालं नाही? अजून मिळालेलं किती महिने झाले थकलेले? 2 महिन्यापासून थांबलेले आहे. त्याचा पाठपुरावा केला तुम्ही सातत्यानं सुरू? संस्थेनं? हो, मी संस्थेकडे पाठपुरावा केला, शिक्षण अधिकाऱ्याकडेही केला, शिक्षण अधिकाऱ्यांना पत्रही लिहिलं. त्यांना का लेट होते? असं काही राजकीय दबाव म्हणावं काय, किंवा संस्थेतला अंतर्गत वाद त्या ठिकाणी कारणीभूत आहे असं वाटतं आपल्याला? मला काहीच त्या बाबतीत बोलता येणार नाही, पण शिक्षण अधिकारी निर्णय घेतील असं मला वाटतं, सकारात्मक निर्णय घेतील असं मला वाटतं. आता कधीपर्यंत तिला सुटत? म्हणजे मुख्य पद आहे मुख्याध्यापक, एवढी मोठी शाळा इतक्या वर्षाची स्थापना झालेली आहे, केव्हापर्यंत होईल आपल्याला असं वाटतं? सकारात्मक. लवकरच होईल असं मला वाटतं. आणि मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षापासून या शाळेमध्ये जे बाहेरचे तहसीलदार असतील किंवा नायब तहसीलदार असतील, सातत्याने या ठिकाणी येऊन झेंडावंदन करतायत. तो या ठिकाणी झेंडावंदनाचा सुद्धा वाद असल्याचं सांगितलं जातं. काय? झेंडावंदनाचा वाद म्हणजे संस्थेमध्ये वाद आहे, 2 गट आहेत, आणि त्यामुळं त्यांच्यात इथे वाद होऊ नये विद्यार्थ्यांसमोर म्हणून तहसीलदाराच्या हस्ते ध्वजारोहण होत असतं. मुख्याध्यापकाला तो पण अधिकार राहिला नाही झेंडावंदनासाठी या वादामुळे? नाही, कसं आहे, मुख्याध्यापकाला त्यांनी कोणी सांगितलंच नाही संस्थेच्या लोकांनी. मग